नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तारखा जाहीर. 2 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी. आचारसंहिता लागण्यापूर्वी 220 शासन निर्णय जारी. उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर. 8 नोव्हेंबर पर्यंत उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा. निवडणूक आयोगानं दुबार मतदारांची नावं डिलीट करायला हवी होती. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची टीका. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मंत्री मोहांच्या गुंडांकडून हल्ला. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा आरोप. घरात महिलांना न्याय देऊ शकत नाहीये ते इतरांना काय न्याय देणार? करुणा धनंजय मुंडे यांची धनंजय मुंडेंवर टीका. एकनाथ शिंदेंनी केलेल्या उठावावर पुस्तक होईल. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. शंकर महाराज अंगात येतात असं सांगून 14 कोटींची फसवणूक. पुण्यातील धक्कादायक घटना. पीडित कुटुंबियांचं पोलीस आयुक्तांना पत्र. उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बाहेर पडत आहेत याचा आनंद. उद्धव ठाकरेंच्या मराठवाड्या दौऱ्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. अचलपूर विधानसभा मतदारसंघात 10,000 मतदार यादीमधून गायब. बॅलेट पेपर नको, ईव्हीएमवरच निवडणुका घ्या, पण व्हीव्हीपॅट वरची नावं नीट दिसू द्या. मतदानानंतर सह्या घ्या. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची मागणी. फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण. एसआयटी मध्ये निवृत्त न्यायाधीशांचा समावेश करा. खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी. जैन बोर्डिंगचा कायदेशीर व्यवहार रद्द झाला नाही. आचार्य गुप्तीनंदजी महाराज यांची प्रतिक्रिया. तुर्तास येथेच थांबूयात. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.